मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काल रखरखत्या उन्हात जे आहे ते मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यासाठी जे ते काल उपोषण केलं होतं आणि मध्यरात्री मंत्री विखे पाटील, आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत उपोषण सोडण्यात आले. मात्र दरम्यानच्या काळात त्यांची तब्येत बिघडली, त्यांना काल उलटी झाली होती आणि आता जे आहे ते त्यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आपण बघतोय ज्या पद्धतीनं काल त्यांनी उन्हात उपोषण केलं होतं, त्यामुळं जे आहे ते एक चिंतेचं वातावरण कुठेतरी पाहायला मिळत होतं. मात्र मध्यरात्री जे आहे ते 1 वाजता या उपोषणाची सांगता झाली आणि आता त्यांच्यावर जे आहे ते उपचार या ठिकाणी सुरू आहेत. आपल्यासोबत डॉक्टर विनोद चावरे जे त्यांच्यावर उपचार नेहमी करत असतात. आजही त्यांनी जे तपासणी केली. काय सांगाल सर, आपण उपचार करताय, काय कशी आहे तब्येत त्यांची? आपण बघितलं की आज दिवसभर ते उन्हामध्येच होते पूर्णपणे आणि तसंही पाहिलं तर टेम्परेचर बऱ्यापैकी 40-42च्या पुढेच होतं आजचंही. तर आता तर त्यांना म्हणजे ओमेटिंग, नौशा, गिडीनेस हे सगळ्या गोष्टी आहेत. पण त्याही सोबत आता आज दिवसभर उन्हामध्ये बसल्या कारणाने हीट स्ट्रोकचा शक्यता खूप जास्त असते. तर आपल्याला 3-4 दिवस तरी ऑब्झर्वेशन करून बाकीचे ब्लड रिपोर्ट आल्यावर बघता येईल. आता तुम्ही तपासणी केली, काय आढळून आले नेमकं? नाही, आता तर ते सकाळपासून पाणी पिलेले नाही आहेत, काहीच नाही आहे, उन्हामध्ये होते, त्यामुळे सिव्हिअर डिहायड्रेशन आहे. आपण त्यामुळे आता लगेच फ्लूइड चालू केलं आहे, कारण की BP पण त्यांचा 90-60 होता. शुगर आपण तिकडेही केली होती त्यांची चेक, तेव्हा तीही 84च होती. कमी काढल्या असल्याने आपण डेक्स्ट्रोज आणि IV फ्लूइड त्यांना लगेच सुरू केलं आहे. तर आपण बघतो यापूर्वी जे ते मनोज जरांगे पाटलांनी अनेक उपोषणे केलेत, की 7, 8, 9 दिवस पण झालेत. मात्र आज जे आहे ते त्यांना उलटीसुद्धा झाली होती, ज्या पद्धतीनं सगळं तापमान पाहता. नाही, आत्तापर्यंतचे त्यांचे उपोषणं जे होते ते एक थंड ठिकाणी बसून रेग्युलरमध्ये होते. आज जे होतं एक कडकडत्या उन्हामध्ये त्यांचं आजचं उपोषण होतं. त्या कारणाने आज आणि आपणही बघतोय कसा ऊन आहे ते, त्या कारणाने आज त्यांची प्रकृती थोडीशी पहिल्याच दिवशी नाजूक झाली. आता नाही, आता आपण सगळं सुरू केलं आहे, बघू पुढच्या 48 तासामध्ये. निश्चित आपण बघतोय गॅलेक्सी हॉस्पिटलचे डॉक्टर विनोद चावरे आपल्यासोबत होते, जे मनोज जरांगे पाटील यांच्यावर उपचार करतात आणि पुढचे 48 तास ते मनोज जरांगे पाटील यांच्यावर उपचार करण्यात येतील. आज त्यांनी जे ते उन्हात उपोषण केल्यामुळे त्यांची प्रकृती नाजूक झाली होती, आज सुद्धा माहिती त्यांनी दिली. कॅमेरा पर्सन कृष्णा पवार सर, ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.